महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे साहेब, महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी व तसेच माझे पुणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, जिल्ह्याचे समन्वयक आमदार श्री राहुलदादा कुल आणि माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय वासुदेव नाना काळे यांच्या यांनी जी मला साथ दिली आणि त्याच्यातूनच मला आज जिल्हा अध्यक्ष म्हणून जी काम करण्याची संधी मिळेल, त्याचं नक्कीच मी या संधीचं सोनं करेल. आणि माझ्या काळामध्ये पहिल्यांदा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या दृष्टीने हा संघटनात्मक दौरा आम्ही करतोय. प्रत्येक मंडळात जाणे, मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटणे, जुन्या नव्यांचा मेळ घालणे, त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेचे बैठक आम्ही लावतोय की त्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने यश मिळवण्याच्या दृष्टीने हा संघटनात्मक दौरा आम्ही करतोय. मूळ टार्गेट आमचं जरी 2029 असलं तरी पण संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था ही खूप महत्वाच्या आहेत. तर त्या निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळवण्यासाठी आमचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने काम करेल आणि ह्याच्यामध्ये यशस्वी नक्कीच होईल हा माझा तर विश्वास आहे. परंतु प्रत्येक बूथ मजबूत, मेरा बूथ सबसे मजबूत, हे जे आपल्याला आपले केंद्रातून आपल्याला जे नारा दिलेला आहे, भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता म्हणून आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्याही जिल्ह्यामध्ये प्रत्येक बूथ मजबूत करण्याच्या दृष्टीने मी काम करेन. संघटनात्मक ढाचा जर पक्का असेल तरच प्रत्येक येणाऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळतं, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि त्या दृष्टीने माझ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या दृष्टीने मी ह्या जिल्ह्यामध्ये दौरा करत आहे. आता पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका साधारणतः 3 ते 4 महिन्यात लागतील. तर इंदापूर तालुक्यात आपलं काय याबाबत? इंदापूर तालुक्यामध्ये आता पहिल्यांदा संघटनात्मक मी दौरा करतोय. जुन्या नव्यांचा मेळ घालणे, त्याच्यामध्ये बूथ रचना आमची जी आहे ती सक्षम करणे, जी आहे ती रचना व्हेरीफाय करणे, त्याचं नियोजन आखण्यासाठीच मी हा दौरा असतोय. पहिल्यांदा कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी होतील, त्याच्यानंतर योग्य असा आमचा एक 15 दिवसाचा प्लॅन आम्ही करतोय. दर 15 दिवसाला आम्ही त्या प्लॅनचं काय इम्प्लॅन्ट झालंय त्याच्या पद्धतीने आम्ही काम करतो. आता येत्या काही दिवसांमध्ये किंवा अशी चर्चा आहे की भाजपमध्ये काही कार्यकर्ते येऊ इच्छितात. तर पुढील काळामध्ये जर नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये काही मतभेद राहतील का? त्यांच्यासाठी काही तुम्ही असं? माझा कार्यकर्त्यांवर ठाम विश्वास आहे. कार्यकर्ता माझा जो काम करतो त्याला नवीन आणि जुना ह्याचा काही भेद नसतो. जो काम करतो त्याला नवीन येणाऱ्याची भीती नसते, कारण त्याचं काम असतं. आणि आमची पार्टी म्हणजे काही लिमिटेड कंपनी नाही. जे नवीन आमचा विचार ग्रहण करतील, ज्याला आमच्या विचारांवर विश्वास आहे, ती लोक आमच्यात आली तर निश्चित आम्ही त्यांच्या सोबत. मागील काळात पण आणि त्या दोघांमध्ये कुठलाही भेद होणार नाही, त्याच्यासाठी जिल्हा म्हणून आम्ही नक्की काळजी. मागील काळात पण आपल्याकडे हर्षवर्धन पाटलांसारखं मोठं नेतृत्व होतं. ते गेल्यानंतर भाजपची ताकद फारशी कमी झाली तालुक्यात. त्यानंतर आज जरी उद्या नवीन नेते आले तरी जुन्या लोकांना आपण संधी देणार का? माझं तर म्हणणं वेगळंच आहे की ते गेल्यानंतर आमची ताकद उलट वाढली. कारण आम्ही जे अवलंबून राहत होतो नेत्यांवर, ते नेत्यांवर अवलंबून न राहता आम्ही आता कार्यकर्त्यांवर अवलंबून राहिलो. आमची बूथ रचना त्याच्यानंतरच्या काळात जर बघितली तर खूप सक्षम झाली. म्हणजे आता आमच्या काळामध्ये सगळे आमचे बूथ प्रमुख झालेत, बूथच्या कमिट्या झाल्यात, फक्त व्हेरीफाय करणं काम राहिले. उलट त्यानंतर आमची ताकद वाढली. त्याच्यामुळे असं मला काही वाटत नाही की आम्हाला काही फरक पडला. तर डिसेंबरमध्ये साधारणतः इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतात. तर त्यामध्ये आपण कशा प्रकारे लढणार तालुक्यात? मेरा बूथ सबसे मजबूत ह्या दृष्टीने प्रत्येक बूथ वरचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला मजबूत करणं, स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रत्येक निवडणूक लढणं आणि ते विजयाच्या दृष्टीने कसे त्याच्यामध्ये आम्हाला विजयासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जिथे कमकुवत आहे तिथे जास्तीचं लक्ष देणं, जिथे आम्ही निवडून येतो तिथेही लक्ष देणं, पण जिथे आम्ही कमकुवत वाटतोय तिथे जास्तीचं लक्ष देणं, तिथे जिल्ह्याचा पदाधिकारी जोडणं, काही ठिकाणी प्रदेशचे पदाधिकारी आम्हाला त्या भागामध्ये जोडावे लागतील, जेणेकरून आणि जे विकास कामं येतात त्याचे विकास कामं जास्तीत जास्त कमकुवत ठिकाणी जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यासाठी. आणि एक इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विकास कामं होत आहेत.
आणि विकास कामं होत असताना म्हणजे भाजप पक्षाकडून किंवा ह्याच्याकडून जास्त म्हणजे हे घेतलं जात नाही, क्रेडिट घेतलं जात नाही किंवा त्यांना विचारात घेतलं जात नाही स्थानिक आमदारांकडून, असा आरोप होतोय. तुम्हाला काय, तुम्ही काय मला तर असं नाही जाणवलं की पण युतीमध्ये आम्ही आमच्याकडून भारतीय जनता पार्टीकडून आम्ही जसं सहकार्य त्यांना करतो तेवढीच अपेक्षा आम्ही त्यांच्याकडूनही करतो. आणि तसं जर काही आम्हाला सूचना आल्या तर त्या पद्धतीने आम्ही नक्कीच त्यांच्याशी बोलू. कारण महायुतीचं सरकार आहे, जे जे विकास कामं होतात ते सन्माननीय आमचे मुख्यमंत्री साहेब, नंतर आमच्या एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब ह्या तिघांच्या संमतीने ते काम होतं. त्याच्यामुळे एका पक्षाचं असं काम होतंय असं मला तरी नाही वाटत. हे तिन्ही पक्षांचं श्रेय आहे की तिथे इंदापूरमध्ये जे जे काम होतंय ते महायुतीच्या वतीने होते. त्यात भाजपचाही मोलाचा वाटा आहे असं आम्ही ठामपणे आमचा विश्वास आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की त्यांनी म्हणजे विचारात घ्यायला हवं. नाही, जिथे घटना असेल असं तर आम्ही नक्कीच सूचना करू, पण असं आम्ही आरोप वगैरे करणार नाही. आम्ही त्यांच्याशी बोलू. जिथे काही कसं असतं कार्यकर्त्यांच्या जे संभ्रम होतात ते आम्ही नेते मंडळी मिळून ते तिथला संभ्रम दूर करू आणि एकत्रितपणे आम्ही काम करू. ठीक आहे.